मित्र हो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते सुप्रीम कोर्टाबद्दल नेहमी टीका करतात म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीच्या वेळेला संताप व्यक्त केलेला होता. त्यामुळं शिवसेनेचे नेते यापुढं तरी गप्प बसतील की काय याची उत्सुकता सगळ्यांना होती. पण शिवसेना आहे ती कोणाला घाबरून पळून कशी जाईल हो. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे शिवसेनेनं पुन्हा एकदा न्यायालयालाही डिवचलेला आहे, भाजपालाही डिवचलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवून आजचा अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. मोदी यांच्या वयाला आधी 75 वर्ष झाली आणि आता त्यांनी पंतप्रधान पदावर सलग 12 वर्ष पूर्ण केली. पंडित नेहरूंपेक्षा जास्त काळ ते या पदावर आहेत. हा नवा विक्रम प्रस्थापित केल्यामुळं त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. दिल्लीत त्यांनी सगळ्यांसाठी एक पार्टीचं आयोजन केलेलं आहे. वयाची 75 वर्ष झाली या विक्रमाची नोंद होऊ शकली नाही. कारण गुजरातचेच मोरारजी देसाई हे 81व्या वर्षी पंतप्रधान झाले. नरसिंहराव हे सुद्धा उशिरा पंतप्रधान झाले आणि त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली. मनमोहन सिंग यांनीही देशाला आर्थिक स्थैर्य दिलं. नेहरू ते मनमोहन सिंग या कालखंडामध्ये मोदी कुठेच बसत नाहीत. मोदींना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर 12 वर्ष झाली, पण त्याचा देशाला काय फायदा झाला काय. मोदी यांचे चमचे म्हणजे चमत्कार आहे. मोदी यांनी 12 वर्षात एकही सुट्टी घेतली नाही असं उपमुख्यमंत्री मिंधे सांगतात. मोदी हे सुट्टीसाठी त्यांचं आलिशान विमान घेऊन जगातील अनेक देशामध्ये जातात. अलीकडेच इटली, नेदरलँड वगैरे देशामध्ये सुट्टी घालवून आले. मोदी सदैव सुट्टीवरच असतात. मोदी तसे दयाळू आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह 80-85 न्यायाधीशांना लंडन इथं सुट्टीवर पाठवलं आणि त्यांच्या दिमतीला देशाच्या कायदा मंत्र्यांना पाठवून न्यायमूर्तीच्या पाहुणचारात काही कमी राहता कामा नये याची काळजी घेतली. हा एक अनोखा विक्रम आहे. पंडित नेहरूंना असे विक्रम प्रस्थापित करणं जमलं नाही. नेहरूंचा पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड मोदींनी मोडला, मात्र नेहरूंचा विक्रम हा वर्ष, महिने आणि दिवस मोजून तोडता येणार नाही. नेहरूंनी त्यांच्या कालखंडामध्ये जे केलं, राष्ट्राला जे दिलं त्याची तुलना मोदींच्या 12 वर्षाची करता येणार नाही. नेहरूंच्या काळात भारत देश प्रत्येकाला आपला वाटत होता. भारत मातेला जगात असंख्य मित्र होते आणि भारत मातेविषयी जगाला आदर होता. कारण नेहरू सारखा स्वातंत्र्य लढ्यातला विद्वान सेनानी भारताचं नेतृत्व करीत होता. समाजामध्ये जातीय धार्मिक विद्वेषाचे विष नेहरूंनी कधीही मिसळलेलं नाही. आज चित्र उलट आहे. देश 2014 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी यांनी देश घडवला असे ढोल पिटायला जगभरात भाडुत्री माणसं ठेवली आहेत. या भाडुत्र्यांना इतिहासाचं भान नाही. महाराष्ट्रातले एक मंत्री पंजाबामध्ये गेले आणि ज्यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिलं त्या ऑपरेशन ब्लू स्टार विरोधामध्ये टीकेच्या गोवण्या ओकून आले. देशाच्या रक्षणासाठी, अखंडतेसाठी अनेकांनी केलेलं बलिदान मोदी आणि त्यांच्या लोकांच्या खिचगणतीतही नाही. पण पुलवामातील 40 जवानांचं सामुदायिक हत्याकांड, पहलगाम मधील 26 हिंदूंचं बलिदान मोदी काळात राजकीय निवडणुकाचा विषय ठरलं. ऑपरेशन ब्लू स्टारनं भारताचे सेनापती जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासह शेकडो जवानांचे बळी घेतले. या सर्वोच्च बलिदानाला नाकारणारी पिढी मोदी यांनी 12 वर्षात तयार केली. वाजपेयींच्या काळात पाकिस्तानचं सैन्य भारतीय हद्दीत घुसलं. भारताचे 562 सैनिक या युद्धामध्ये कामी आले. मग कारगिल युद्ध हे सुद्धा मोदी आणि त्यांच्या लोकांना इतिहासातील काळा अध्याय का वाटू नये. मोदी यांनी 12 वर्षामध्ये केलेल्या खोटेपणाचा हा कळस आहे.
12 वर्षात नवं काय झालं, देशात आणि जगात आमची काय पतप्रतिष्ठा राहिली याचं निष्पक्ष ऑडिट होऊन जाऊ द्या. ब्रिटिश आपला देश लुटून गेले. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षात त्यापेक्षा भयंकर ओरबाडणं सुरू आहे. नेहरूंनी यम्स, IIM सारख्या संस्थांची उभारणी केली. मोदींनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना उभारी देऊन संवैधानिक संस्थांच्या इमारती उखडून फेकल्या. नेहरूंनी 12 वर्षाच्या काळात हे नेहरूंना जमलेलं नाही, ते राष्ट्रकार्य करीत राहिले. मोदींनी 12 वर्षात विध्वंसाचं, द्वेषाचं, विखंडतेचं राजकारण मजबूत केलं. देशाची अर्थव्यवस्था त्यांच्या काळात पूर्णपणे दफन झाली, रुपया मृत्यू झाला. आयात निर्यातीचा समतोल बिघडलेला आहे. परकीय चलनासाठी चलन साठा रिकामा होत आहे. देशहिताला तिलांजली देत केवळ मुठभर उद्योगपतींना लाभ पाहिला जात आहे. बेरोजगारांची झुरळ झाली. नारी शक्ती अत्याचार, बलात्कारामुळे रोज आक्रोश करीत आहे. 80 कोटी जनता 10 किलो फुकट धान्यासाठी रांगेत उभी आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निवडणूक आयोग, सरन्यायाधीश वगैरे लोक भाजपा कार्यालयातले हरकामे बनलेले आहेत. एका वैभवशाली भारताची ही अवस्था मागच्या 12 वर्षामध्ये झाली. या काळात नेतृत्व मोदी करीत आहे. पंडित नेहरूंना असे विक्रम करता आलेले नाही आणि त्याबद्दल भारत माता, भारत देश आणि जनता पंडित नेहरूंची सदैव आभारी राहील. मित्रांनो, कसा वाटला हा आजचा सामनाचा अग्रलेख जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.